सुरू करू? ठीक. यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत पारगाव या गावात भीमा नदीच्या पात्रात 18 तारखेपासून ते 22 तारखेपर्यंत एकूण 7 मृतदेह आम्हाला मिळाले होते. त्यांची ओळख पटली होती. ते आम्ही पहिलेच प्रेस नोटमध्ये ते नाव दिलेले आहेत. सगळ्या एका कुटुंबाचे लोक होते. त्यामध्ये 4 ॲडल्ट होते आणि 3 मायनर्स होते. ह्या गंभीर प्रकार लक्षात घेता आम्ही वेगवेगळे पथक तयार केले होते की ही जी घटना घडली आहे ह्याच्या सर्व अँगलने तपास व्हायला पाहिजे. ह्या अकस्मात मृत्यूचा तपास करीत असताना आमच्यासमोर काही पुरावे आलेत. ज्या पुराव्यावरून आम्हाला प्रथमदर्शनी असं लक्षात आलं की हे घातपात करून यांचा मर्डर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये आम्हाला काही संशयित व्यक्ती आढळून आलेत. त्या संशयित व्यक्तींना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. एकूण 5 लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. हे 5ही लोक जे मृतक आहे त्यांचे नातेवाईक आहेत आणि त्याच गावातले राहणारे आहेत. ह्या 5मध्ये अशोक कल्याण पवार, श्याम कल्याण पवार, शंकर कल्याण पवार, प्रकाश कल्याण पवार आणि कांताबाई सर्जेराव जाधव हे सगळे राहणारे ढवळेमळा निगोज हे पारनेर तालुका अहमदनगर. मृतकचा कुटुंब पण सध्या तिथेच राहत होता. हे चुलत भाऊ आहेत. प्रथमदर्शनी जे मोटिव्ह समोर येत आहे त्यामध्ये जे यांचा आरोपीपैकी जे मोठा भाऊ आहे अशोक पवार, त्यांचा मुलगा नाव धनंजय पवार, याचा काही महिन्यापूर्वी मृत्यू झालं होतं आणि त्याबाबत एक ॲक्सिडेंटची केस हे पुणे सिटीमध्ये दाखल आहे. ती मृत्यूचं कारण हे जे आता मृतक झालेले आहे त्यांचा मुलगा आहे असा राग त्यांच्या मनात होता, असा प्रायमा फेसी आतापर्यंत आम्हाला लक्षात आलेला आहे. त्या रागामुळे ह्या लोकांची हत्या ह्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. 5ही आरोपी हे भाऊ बहीण आहेत, सख्खे भाऊ बहीण आहेत. 4 भाऊ आहेत आणि 1 बहीण आहे. अजून आरोपी होण्याची यामध्ये शक्यता आहे. त्याबाबत आम्ही आणखीन तपास करीत आहोत. ह्या पूर्ण घटनाक्रम कसं होतं, अजून काही मोटिव्ह आहे का, ह्या बाबतीत आम्ही पुढील तपास करीत आहोत. आमच्या SDPO राहुल धस ह्या पुढचा तपास करीत आहे. आता आज आरोपींना आम्ही कोर्टात हजर करणार, त्यांची पोलीस कस्टडी रिमांडची रिक्वेस्ट कोर्टाला करणार आणि पुढील तपास त्याच्यानंतर केलं जाईल. त्यामध्ये काही अपडेट आलं तर आम्ही तुम्हा सगळ्यांना शेअर करू. थँक्यू. याचं पोस्टमॉर्टम कुठे झालंय हे आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट्समध्ये कॉज ऑफ डेथ काय आलंय? जर ते ड्राउनिंग असेल तर मग आपण मर्डर आहेत हे कशाच्या आधारावरती म्हणतो? असं 2 महत्त्वाच्या. जसं मी तुम्हाला सांगितलं पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या बाबतीत पहिल्या प्रेस नोटमध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. 3 लोकांचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेले आहेत. त्यामध्ये ड्राउनिंग आलेलं आहे आणि हा मर्डर आहे हे कशावरून लक्षात आला हे आपण नॉर्मल आपल्या ADमध्ये जी आम्ही चौकशी केली त्या चौकशीमध्ये काही लोकांना बोलवलं, त्यांच्या स्टेटमेंट्समध्ये तफावत वगैरे बऱ्याचशा काही गोष्टी असतात ज्यावरून हा लक्षात येते. आणि जसं मी सांगितलं की मोडस काय होतं आणि घटनाक्रम काय होतं हे आता आरोपींची PCR मिळाल्यानंतर पुढचा तपास आम्ही ज्यावेळेला करू त्यावेळेला हे सगळं क्लिअर होईल. हां, ह्यामध्ये आम्ही गुन्हा क्रमांक आता प्रेस नोटमध्ये सगळ्या डिटेल आहे. यवत पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक 83/2023 302 120 ब 506-34 हे प्रेस नोटमध्ये आपल्याला डिटेल मिळते. जसं मी तुम्हाला सांगितलं जे मी तुम्हाला डिटेल्स दिलेत आता अधिकृत तेवढंच प्रथमदर्शनी डिटेल आहे. त्याच्यानंतर बाकी जे काही आणखीन जे आहे ते स्पेक्युलेशन असू शकतात किंवा फार अर्ली स्टेजवर असू शकतात. जोपर्यंत त्याचं व्हेरिफिकेशन होत नाही तोपर्यंत त्या बाबतीत मला कुठलंही भाष्य करता येणार. मी जसं तुम्हाला सांगितलं की हे पूर्ण घटनाक्रम आणि हे सगळं हे तपासाचा भाग आहे. एकदा तपास होऊ द्या. आता आजच आपल्याला आरोपी मिळाला, त्यांचा PCR, मग आरोपींचा मेडिकल PCR, आता एकदा PCR मिळाला की मग डिटेलमध्ये त्याचा तपास होईल. म्हणजे तो मेला त्याच्यामध्ये ऍक्सिडेंटमध्ये संशय होतं का त्याच्या घरच्यांना की यांनी करणी केली असं काय ब्लॅक मॅजिक? नाही, ब्लॅक मॅजिकचा सध्या तर काही समोर नाही आला आहे. असं तर काहीच समोर आलेलं नाही सध्या. पण जसं मी सांगितलं आता आपण पुढचा तपास करीत आहोत. सगळं येईल. आता ह्या स्टेजवर काही स्पेक्युलेशन कुठलंही करणं हे काही योग्य नाही. ह्यांना त्यांच्या मनात राग होतं की ह्यांनी हे सोबत होते, ह्यांनी मारलं आहे किंवा यांच्यामुळे तो मेला आहे म्हणून हे केलेलं आहे असा प्रथमदर्शनी आपल्याला दिसतं. मुलगा अशोक पवार यांचा आहे, त्यांच्या बरोबर हे बाकीचे जे 4 भाऊ आले
ते भावाच्या मुलाचं मर्डर झाल्याच्या सस्पिशन वरून यांना माहिती होतं का की यांना आणून मारायचंय किंवा काय करायचंय? जसं मी तुम्हाला सांगितलं बंधू, आतापर्यंत जी माहिती समोर आली आहे ते मी तुम्हाला सांगितलं. हे सगळ्या गोष्टी आरोपींचं डिटेल इंट्रोगेशनवरून समोर येईल. त्यांची मेंटल स्टेट काय होती, त्यांनी कसं प्लॅन केला, कुठं केला, घटनाक्रम काय होता, हे सगळं तपासाचा भाग आहे. प्लीज आम्हाला आता प्रायमरी जे डिटेल आली आहे ते आम्ही शेअर केली आहे तुमच्याबरोबर. जेव्हा ही घटना घडली तेव्हा कुणी नव्हतं का सर बघायला, म्हणजे जे होत होतं तेव्हा Eyewitness कोणी नाही? त्या बाबतीत आम्ही तपास करीत आहोत. जेवढी माहिती माझ्याकडे आहे तेवढी माहिती मी तुम्हाला देईन. म्हणजे आरोपी हे काल जेव्हा मयतचं जे अंत्यविधी चालू होतं तेव्हा होते सर उपस्थित? हे मला नाही माहित आरोपी तिथं होते की नाही होते, तर हे काय सांगता येणार नाही मला. नातेवाईकांनी काही मृतदेह ताब्यात घेण्यास ती केलेली आहे. नाही, तसं काही नाही आहे, तसं काहीच नाही आहे. हे स्टेटमेंट माझं आहे. इथून पुढे जे तपासात निष्पन्न होईल ते मी सांगणार. बाकी आणखीन कोणताही प्रश्न घेणार नाही. 120B लावलाय आपण, 120B लावलाय त्याच्यामध्ये, आणि तुम्ही अजूनही म्हणताय की थेअरी क्लिअर नाहीये. मग आपण 120B कशाच्या आधारे? नाही, थ्योरी क्लिअर नाही आहे हे नाही म्हणाला मी तुम्हाला. तपासाचा भाग आहे. तपासमध्ये ज्या गोष्टी एकदा कन्फर्म होतात तेव्हाच आपण मीडियाला शेअर करतो. त्या गोष्टी एकदा क्लिअर झालं, नेमकं काय काय आहे सॉलिडिफाय झालं, मग आम्ही शेअर करू. काय आणखीन किती आरोपी आहेत आता तुम्ही? आणखीन आरोपी असू शकतात, माझं म्हणणं आहे. आता किती एकूण आरोपी अटकेत? आता आपण 5 आरोपी आहेत. सगळे भाऊ बहीण आहेत. त्यामध्ये 4 भाऊ 1 बहीण, हे सख्खे भाऊ आहेत. आणि जो मयत आहे त्याचं कुटुंब आहे चुलत. करेक्ट, त्यांच्या चुलता. तुम्हाला प्रेस नोटमध्ये त्या डिटेल सगळ्या मिळतील. आणि तो पहिला जो धनंजयचा ऍक्सिडेंटल डेथ जी रजिस्टर आहे सिटीकडे, तर यांना संशय का होता की यांनी आता तो सगळं क्लिअर होईल ना इंट्रोगेशनमध्ये, क्लिअर होईल. त्यांच्या आधी काही डिस्प्यूट होते का? ह्या इंट्रोगेशनमध्ये क्लिअर होईल. जसं मी तुम्हाला सांगितलं, हे सगळं तपासाचा भाग आहे. मला प्लीज ह्या सगळ्या गोष्टी कन्फर्म करू द्या. आय विल, जसं मी तुम्हाला आता डिटेल शेअर केलं, एकदा क्लिअर झाला मी 100% त्या डिटेल तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर शेअर करणार, एकतर व्हिडिओच्या मार्फतीने किंवा प्रेस नोटच्या मार्फत. सर, कौटुंबिक वाद म्हणलं जात होतं, मग हा अपघातच आहे की अजून दुसरा कुठला कौटुंबिक वाद होता यांचा अगोदरपासून? मला तुमचा प्रश्नच समजला नाही. जेवढा आहे डिटेल ते मी तुम्हाला दिले. थँक्यू. आता आपण इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये करू. सर, एक फक्त काही क्लॅरिटी घेऊ. नाही, ब्लॅक मॅजिकचा सध्या आतापर्यंत काहीही कुठलंही समोर आलेलं नाही, एवढी क्लॅरिटी मी तुम्हाला देऊ शकतो. अँगलनी तपास करणार आहात? नाही, कारण आता- आम्हाला कुटुंबांकडून असं सांगण्यात आलं नाही, होतं. जी मी- माहिती आम्हाला मिळाली अर्धा. मी तुम्हाला सांगतो, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर बसलेत, आम्ही सगळे बसलोय तिथं. आतापर्यंत ब्लॅक मॅजिकचं कोणतंही कारण 1% पण समोर आलेलं नाही. पुढे येणार नाही याच्या बाबतीत तर कोणीही कुठल्याही कारणाच्या बाबतीत आपण सांगू शकत नाही. पण आतापर्यंत कोणतंही कारण ब्लॅक मॅजिकचं समोर आलेलं नाही. सध्या जे प्रथम दृष्टीने कारण जे समोर आलंय ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. पुण्यातल्या अपघातामध्ये या मृतकांच्या कुटुंबाची काय- थँक्यू मॅडम. आपण आता हिंदीमध्ये करूया. पण ते काही कळलं कसं? पुलिस स्टेशन यवत में 18 तारीख से लेके 22 तारीख के बीच में भीमा नदी में हमको 7 डेड बॉडीज़ मिले थे, जो सब एक ही परिवार के डेड बॉडीज़ थे, जिसमें 4 एडल्ट्स और 3 बच्चे थे. इसमें हमने अकस्मात मृत्यु दाखिल किया था और हमारी इन्वेस्टिगेशन के लिए अलग अलग टीम्स बनाई थी. ये अकस्मात मृत्यु का इन्वेस्टिगेशन करते समय हमारे सामने कुछ तथ्य आए, जिससे हमें यह समझ में आया कि इन 7 लोगों का मर्डर किया गया है और ये मर्डर उनके ही रिश्तेदार परिवार जो उसी गांव में रहता है उन्होंने किया है. उन सब का नाम प्रेस नोट में दिया है, फिर भी मैं आपके लिए रिपीट करता हूँ. अशोक कल्याण पवार, श्याम कल्याण पवार, शंकर कल्याण पवार, प्रकाश कल्याण पवार, कांताबाई सर्जेराव जाधव. ये पांचों ही भाई बहन हैं जिन्होंने ये कृत्य किया है. इसका जो प्राइमा फेसी हमको कारण अभी तक समझ में आया है वो ऐसा है कि अशोक पवार, जो कि इन सबका सबसे बड़ा भाई है, उसका बेटा धनंजय पवार, उसका कुछ महीनों पहले एक मृत्यु हुआ था, जिसके बारे में एक्सीडेंटल एक गुनाह पुणे सिटी में दाखिल है. और उसका संशय, जो मृतक है उसके बेटे की वजह से वो मृत्यु हुआ है, इस बात का गुस्सा इनके मन में था और उसकी वजह से इन्होंने ये कृत्य किया है, ऐसा अभी तक हमको समझ में आया है. 5 ही आरोपियों को हमने अरेस्ट किया है और उनको आज हम कोर्ट के सामने पेश करने वाले हैं. उनका पीसीआर मिलने के बाद इसके बारे में बाकी अधिक जानकारी ये मिलेगी. जैसे ही हमको और जानकारी मिलती है वो हम आपके साथ शेअर करें. सर, आरोपींनी खुनाची कबुली दिली आहे का? सेक्शन 302(120)(ब) हे लावण्यात आलेले आहे. थँक्यू. आरोपींनी खुनाची कबुली दिली है क्या सर? ब्लैक मैजिक की भी कुछ चर्चा हो रही है? अभी तक इसमें ब्लैक मैजिक का कुछ भी सामने नहीं आया है. जैसे मैंने बताया, जो फैक्ट सामने आए हैं वो आपको हमने बता दिए हैं. सर, आरोपींनी खुनाची कबुली दिली है का? इसके बाद इंग्लिश में दूंगा मैं. सर, या आरोपींना कुठून ताब्यात घेतलं? वेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेतलं. पहिले त्यांची पूछताछ केली, मग ताब्यात घेतलं.
In the jurisdiction of Pune Rural Police, in Yawat Police Station, we had found 7 dead bodies during the course of 5 days between 18th and 22nd of January. Out of the 7, 4 were adults and 3 were children. All 7 bodies were identified. We had formed various teams to investigate that incident. During the investigation of that accidental death incidents that we had registered, it came to light that these people were murdered by their relatives living in the same village. The names of the relatives are as follows: Ashok Kalyan Pawar, Sham Kalyan Pawar, Shankar Kalyan Pawar, Prakash Kalyan Pawar, and Kantabai Sarjerao Jadhav. All of them are siblings, real brothers and sisters. In primary investigation, what we have found is that prima facie the motive appears to be that the eldest brother, Ashok, his son died in an accident which is registered in Pune City police jurisdiction, and these people had a grudge against the deceased, that the deceased son was basically responsible for this death or accident. So that is what the motive prima facie is coming forward. We have taken all of them in our detention. We will be presenting them before the court and requesting PCR. During the PCR and during the detailed interrogation, further things will come forward. As and when we get those details, we would be sharing those details with you. Thank you. Sir, last question. Thank you. आरोपींनी सर, कुणाची आरोपींनी- आरोपींनी कुणाची कबुली दिली कबूल आहे? केलंय. सर, सर,